जेव्हा एखादा आर्मी ऑफिसर किंवा सरकारी नोकरदार रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन भेटतं, त्याचप्रमाणे जर तुम्हाला मार्केटमधून पेन्शन हवा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण ह्या व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आपण मार्केटमधून पेन्शन सारखे पैसे कसं कमवायचे ते. तर नमस्कार, मी गिरीधर घाटगे. तुमच्या सर्वांचं आजच्या या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे. यासाठी तुम्हाला वयाच्या 25 वर्षापासून इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करावी लागेल. कारण आपण जेवढ्या लवकर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतो तेवढा आपल्याला मार्केटमधून चांगला नफा होतो. आणि त्याचबरोबर आपल्याला जे पेन्शन म्हणून पैसे भेटणार आहेत ते पण जास्ती भेटू शकतात. तर त्यासाठी आपण मिनिमम वय पकडलंय 25 वर्ष. कारण आपण प्रत्येक जण वयाच्या 25व्या वर्षापासून तरी पैसे कमवायला सुरुवात करतो. म्हणूनच आपण ह्यामध्ये वयाच्या 25व्या वर्षापासून कॅल्क्युलेशन करणार आहोत. तुम्ही म्हणत असाल आम्हाला यासाठी भरपूर अनालिसिस करावं लागणार, आम्हाला तर स्टॉक मार्केटमधील काही माहित नाही, आम्ही आता बेसिक पासून सुरुवात करत आहोत, आम्हाला फंडामेंटल अनालिसिस येत नाही, टेक्निकल येत नाही, तर आम्ही कसं करायचं? तर आपल्याला निफ्टी 50 मधील जे काही 50 स्टॉक्स आहेत त्यामधील स्टॉक्स मध्ये दर महिन्याला 5,000 रुपये कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि ह्यामध्ये काही रूल्स आहेत ते मी तुम्हाला शेवटला जाऊन सांगेन, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तर गेल्या 20 वर्षात निफ्टी 50ने जवळपास 12% रिटर्न दिलेला आहे. म्हणजे कंटिन्युअसली तो 12% रिटर्न देत आलेला आहे. तर समजा निफ्टी 50 जर इथून पुढे सेम 12% वर्षाला रिटर्न देत गेला तर आपल्या वयाच्या 60व्या वर्षी आपण जे महिन्याला 5-5 हजार रुपये गुंतवत गेलेलो आहोत त्याचे जवळपास 21 लाख रुपये होईल. म्हणजे आपले टोटल गुंतवणूक होईल 21 लाख. यावरील नफा आपण पकडायला नाही, फक्त आपण गुंतवणूक किती आहे हे पकडलेलो आहोत. म्हणजे आपली गुंतवणूक 21 लाख रुपये झालेली आहे. आणि 21 लाख इन्व्हेस्टमेंट आणि त्यावरील झालेला नफा हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर हे जे काही नफा आहे ते जवळपास 3,25,00,000 रुपये एवढी झालेली असेल. सगळ्यांना आश्चर्य बसते. म्हणून लक्षात ठेवा, मी स्टार्टिंगला तुम्हाला पॉइंट सांगितला होता की आपल्याला वयाच्या 25व्या वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात करायचं आहे. आणि याचप्रमाणे जर आपण जे काही आपली 3,25,00,000 रुपये अमाऊंट झालेले आहे त्यातून 10% जरी वर्षाला काढत गेलो तर आपल्याला जवळपास अमाऊंट येते 32 लाख रुपये. म्हणजे आपल्याला वर्षाला 32 लाख रुपये भेटतात. आणि तेच जर तुम्ही प्रत्येक मंथली काउंट करत गेला, तुमचा वर्षाचा पॅकेज आहे 32 लाख, त्याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेशन केलो तर आपल्याला दर महिन्याला 2,60,000 रुपये एवढा पेन्शन भेटतो. बसला ना सर्वांना धक्का? तर हाच आहे मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा. तर यामध्ये काही नियम आहेत, ते नियम व्यवस्थितपणे समजून घ्या. तर पहिला नियम आहे, तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवणूक करायचं हे चुकवायचं नाहीये. आणि त्यानंतर दुसरा म्हणजे मार्केट डाऊन आलं तर तुम्हाला डिस्काउंट मध्ये बाय होईल, आणि जरी वरती गेलं तरी पण तुम्ही काय करणार आहात? बाय करणार आहात. त्यामुळे लक्षात ठेवा, जर मार्केट डाऊन आलं तर तुम्ही 10,000 रुपये गुंतवणूक करू शकता, परंतु मार्केट वरती जात असेल तर तुम्ही 5,000 रुपये प्रमाणे कंटिन्यू करू शकता. तर दुसरा नियम असा आहे, आपण ज्यावेळी मार्केट पडतं त्यानुसार जर बाईंग करत गेलो तर आपल्या स्टॉकची प्राइस जी आहे ते अवरेज होते आणि हितच आपल्याला सर्वात जास्ती फायदा होतो. तिसरा नियम आहे, इथे तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुम्हाला डिव्हिडंड पण भेटतं, स्प्लिट पण भेटतं आणि स्टॉक्स बोनस म्हणून पण भेटतात. आणि हा आपल्याला सर्वात मोठा मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा फायदा होतो. चौथा नियम असा आहे की बाईंग आणि सेलिंग जास्ती न झाल्यामुळे आपल्याला ब्रोकरेज कमी बसेल आणि त्याचबरोबर कॅपिटल गेन वरील जो काही टॅक्स आहे तो कमी बसणार आहे. आणि हा आपल्यासाठी मेन फायदा ठरू शकतो. तर पाचवा नियम असा आहे, तुम्ही म्हणाल आत्ताच बजेट लागलेला आहे आणि कॅपिटल गेन वरील टॅक्स वाढलेला आहे. तर एक लक्षात ठेवून घ्या, जर तुम्ही दर वर्षाला फक्त 10% अमाऊंटच विड्रॉ करणार आहात तर त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स भरावे लागेल, सगळं एकदम भरावं लागणार नाही आहे. त्यानंतर 6वा पॉइंट असा आहे, तुम्ही म्हणाल आमच्या पुढच्या पिढीसाठी आम्ही काय केलं? तर जेवढं तुम्ही 10% अमाऊंट काढणार आहे ते बाहेर नाहीत, उरलेले जे काही पैसे आहेत ते अकाउंटमध्ये तसेच असतील आणि त्यामुळे तुमच्या पुढच्या पिढीसाठी पण ते पैसे कंपाऊंडिंग होत राहतील आणि त्यांना पण यातून एक चांगला फायदा होईल आणि ते तुमचे नाव
कायम काढत राहतील हे लक्षात ठेवून घ्या. किंवा पुढे तुमचे मुलं असं काही म्हणू शकणार नाही की आमच्या आई वडिलांना आमच्यासाठी काय केलं. तर अशा प्रकारे हे सर्व 6 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवणं आणि त्यांना समजावून घेऊन मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. आणि जो पहिला रूल आपण बघितलाय तो फार महत्वाचा आहे, त्यामुळे त्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवून घ्या. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राबरोबर व्हिडिओला शेअर करा, कारण त्यांना पण ह्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे आणि पुढे त्यांना रिटायरमेंट फंड भेटलं पाहिजे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. जय शिवराय.